नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के बी के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचे 25 क्वेश्चन डिस्कस करणार आहे, जे की त्या 25 प्रश्नाची PDF पण सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहे. तर चला, तुमचा वेळ न घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, प्रश्न खूप सोपे असतील, विशेष करता पोलीस भरती करणाऱ्या मुलांसाठी इम्पॉर्टंट आहे. तर चला सुरू करूया व्हिडिओला. बघा, ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला येते तुमच्यासमोर. बघा, ह्या ठिकाणी तुम्हाला अगोदर सांगतो मी तुम्हाला 26 ते 50पर्यंत प्रश्न आहे. म्हणजे टोटल किती 25 प्रश्न आहे. 26 क्रमांकापासून आपले प्रश्न चालू होणार आहे, 26 क्रमांकापासून. तर बघा, ह्या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर 26 नंबरचा. या ठिकाणी तुम्हाला एक अलंकाराचं एक्झाम्पल दिलेलं आहे. तुम्हाला त्याचा अलंकार ओळखायचा आहे. बघा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मारा. या कडव्याचा अलंकार ओळखायचा आहे. तर याचं बरोबर उत्तर होणार आहे दृष्टांत. या ठिकाणी एक दृष्टांत देऊन सांगितलेलं आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. चला, प्रश्न क्रमांक समोरचा घेऊ आपण. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा आहे. या ठिकाणी तुम्हाला मराठीत किती वचन आहे या ठिकाणी सांगायचं आहे. मराठीत किती वचन आहे? तर मराठीत 2 वचन आहे. किती? 2. कोणकोणते? कोणकोणते? एक वचन आणि दुसरं अनेक वचन. अनेक वचन. किती वचने आहे मग? मराठीत 2 वचने आहे, लक्षात ठेवायचं आहे. IMP प्रश्न आहे. तर त्याला प्रश्न क्रमांक समोरचा घेऊ आपण, 28 नंबरचा. या ठिकाणी मी रोज काम करत जाईल हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? तर बघा, हे वाक्य आहे चालू पूर्ण भविष्यकाळात. म्हणजे मी रोज काम करत जाईल हे आहे भविष्यकाळात, आणि रोज करत जाईल म्हणजे हे आहे चालू पूर्ण, म्हणजे या ठिकाणी क्रिया चालू आहे. तर पर्याय क्रमांक 4 नंबरचं याचं बरोबर उत्तर होईल. त्याला प्रश्न क्रमांक 29 नंबरचा आहे तुमच्यासमोर. गंभीर या शब्दाचा तुम्हाला विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे अपोजिट वर्ड. तर याचा बरोबर उत्तर होईल अवखळ. गंभीर या शब्दाचं बरोबर उत्तर होईल अवखळ. अवखळ होईल, लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न घेऊ आपण. प्रश्न क्रमांक आहे आपला 30 नंबरचा. या ठिकाणी आधी शिदोरी आणि मग काय येईल? या ठिकाणी डॅश डॅश दिलेलं आहे. आधी शिदोरी मग जेजुरी. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर आहे. चला, 31 नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर. बघा, 31 नंबरचा प्रश्न ह्या ठिकाणी नाही का तुम्हाला ह्या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. कमलनयन. कमलनयन या शब्दाला अंडरलाईन केलेली आहे. कमलनयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला. सदर वाक्यात अधोरेखित. या वाक्याला अधोरेखित केलेलं आहे. तर ह्या कमलनयन या शब्दाचा तुम्हाला समास ओळखायचा आहे. तर तो होणार आहे तत्पुरुष समास. कोणता? तत्पुरुष समास होणार आहे. चला, प्रश्न क्रमांक समोरचा आहे आपला 32 नंबरचा. यथेष्ट. यथेष्ट या शब्दाची तुम्हाला संधी ओळखायची आहे. यथा अधिक इष्ट. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर होय. यथा अधिक इष्ट. 32 नंबरचा प्रश्न संपलेला आहे आपला. 33 नंबरचा प्रश्न डोळू. या ठिकाणी गुरांचा म्हणजे काय? गुरांचा काय असतो समूह हे सांगायचं आहे तुम्हाला. तर गुरांचा असतो कळप. काय असतो गुरांचा? कळप असतो. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर 34 नंबरचा. बघा, ह्या ठिकाणी खालीलपैकी अवतरण चिन्ह दिलेले आहे. तुम्हाला ते अवतरण चिन्ह सांगायची आहे. कोणकोणते अवतरण चिन्ह कोणतं याच्यातलं? तर बघा, पर्याय क्रमांक 1 हे अवतरण चिन्ह आहे. तर त्यातल्या त्यात हे किती हे असतं? एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी आणि हे आहे दुहेरी. कोणतं? दुहेरी अवतरण चिन्ह आहे, लक्षात ठेवायचं आहे, इम्पॉर्टंट आहे. त्याला प्रश्न करू आपण. प्रश्न क्रमांक 35 नंबरचा आहे. या ठिकाणी तो चित्र काढतो हे वाक्य कशाचे उदाहरण आहे? कसले उदाहरण आहे? तर हे आहे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण. तो चित्र काढतो कर्तरी प्रयोगाचं एक्झाम्पल आहे. 36 नंबरचा प्रश्न आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की आई चाकूने भाजी कापते. या वाक्यात म्हणजे वाक्यात कोणता शब्द करण विभक्ती दर्शवतो? तर ह्या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे तुम्हाला. तर या वाक्यातलं तुम्हाला करण विभक्ती सांगायचं आहे कोणतं आहे? तर बघा, करण कशाला म्हणते? करण साधन. करण म्हणजेच काय? साधन. तर ह्या ठिकाणी कोणत्या साधनांचा वापर केलेला आहे? तर ह्या ठिकाणी केलेला आहे चाकू या साधनाचा. म्हणजे करण ही विभक्ती कोणती होईल? करण विभक्ती कोणता शब्द दर्शवतो? तर तो दर्शवतो चाकू. पर्याय क्रमांक तुमचा आहे बरोबर 2 नंबरचा. 37 नंबरचा प्रश्न आहे. तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे अचल शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. काय? समानार्थी. तर अचलचा समानार्थी शब्द काय होईल? स्थिर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्थिर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37 झाला. 38चा आहे. वासरू या शब्दाचे तुम्हाला लिंग ओळखायचे आहे. तुम्हाला मग लिंग किती प्रकारचे आहे? लिंग आहे आपल्याजवळ 3 प्रकारचे. कोणकोणते? एक आहे स्त्रीलिंग,
दुसरा आहे पुल्लिंग आणि तिसरा आहे नपुसकलिंग. कोणतं? नपुसकलिंग. स्त्रीलिंगीला आपण ती या सर्वनामाने दर्शवतो आणि पुल्लिंगीला तो या सर्वनामाने आणि नपुसकलिंगीला ते या सर्वनामाने. मग बघा, आपण तो वासरू म्हणतो, ती वासरू म्हणतो का ते वासरू म्हणतो? आपण म्हणतो ते वासरू. म्हणून कोणतं होईल याचं बरोबर उत्तर? पर्याय क्रमांक 4 नपुसकलिंगी. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बघा 39 नंबरचा. गायचे अनेक वचन सांगायचे. तुम्हाला सांगितले आपल्या वचनाचे किती प्रकार? एक वचन आणि दोन वचन, बरोबर. तर गायचं अनेक वचन सांगायचं आहे. गायचं अनेक वचन होईल गायी. पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आहे 40 नंबरचा. धावणे आरोग्यासाठी चांगले असते. या वाक्यात क्रियापद कोणते आहे? तर बघा, क्रियापद कोणते असते? क्रियापद हे असते हे आहे. चांगले हे काय? विशेषण. विशेषण लक्षात ठेवायचं आहे. विशेषण चांगले हे विशेषण आहे आणि हे आहे क्रियापद. कोणतं? धावणे. धावणे हे आहे क्रियापद. असते हे क्रियापद आहे. क्रियापद असते हे क्रियापद आहे. पर्याय क्रमांक 4 नंबरचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 41 नंबरचा आहे. मी आज स्वतः काम करणारा आहे. या वाक्यात तुम्हाला आत्मवाचक सर्वनाम सांगायचे. तर आत्मवाचक सर्वनाम कोणकोणते? आपण हे पण आत्मवाचक सर्वनाम आहे. नीज हे पण सर्वनाम आहे, आत्मवाचक सर्वनाम आहे. आणि स्वतः, आपण, नीज, स्वतः हे सर्वनाम. हे तीनच सर्वनाम लक्षात ठेवायचे. हे आत्मवाचक नाव आहे, हे लक्षात ठेवायचे. सर्वनामाचा प्रकार पडतात हे कोणकोणते? तर बघा, हे आत्मवाचक सर्वनाम आहे. आपण, नीज, स्वतः. तर इथं या ठिकाणी स्वतः आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 नंबरचं बरोबर उत्तर होणार आहे. आत्मवाचक सर्वनाम आहे, स्वतः होणार आहे. 42 नंबरचा प्रश्न आहे. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास का म्हणतात? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो. काय म्हणतो? विशेषण म्हणतो. पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आहे तुमच्यासमोर 43 नंबरचा. या ठिकाणी सांगायचं आहे तुम्हाला की ज्या शब्दात दुसरे पद ज्या शब्दात दुसरे पद महत्त्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला विभक्ती प्रत्यय लिहावा लागतो, तर त्या समासास काय म्हणतात? तर तुम्हाला माहिती आहे, एकच समास त्यात विभक्तीचा यूज होतो, तर तो म्हणजे तत्पुरुष समास. पर्याय क्रमांक 2चं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 44 नंबरचा. सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? तर सिंहाच्या आवाजाला म्हणतात गर्जना. ऑप्शन क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे. सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? गर्जना. त्यानंतर प्रश्न क्रमांक 45 नंबरचा. अति तेथे डॅश डॅश दिलेलं इथं. अति तेथे माती. काय होतं? अति तेथे माती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 नंबरचा आहे. अक्कल खाती जमा या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे. IMP प्रश्न आहे. IMP करा याला. अक्कल खाती जमा याचं म्हणीचा अर्थ होईल नुकसान होणे आणि बुडीत होणे. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. नुकसान होणे, बुडीत होणे. प्रश्न क्रमांक 47 नंबरचा आहे. या ठिकाणी 47 नंबरचा प्रश्न आहे. साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते? तर तुम्हाला माहिती आहे मराठी भाषा ही देवनागरी लिपीत लिहिली जाते. कोणत्या लिपीत? देवनागरी लिपीत. 48 नंबरचा प्रश्न आहे. तर बघा, 10च्या डोक्यावर 10 म्हणजे ह्या ठिकाणी 10वर 10 शून्य आहे. म्हणजे अशा प्रकारचं येते 10च्या डोक्यावर 10. तर याच्यात किती कोटी होईल? ते कोटी होईल की अब्ज होईल का दशअब्ज होईल? तर तुम्ही जर 10च्या डोक्यावर 10 शून्य मांडले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 10 मांडले, तर हे होईल दशअब्ज. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे. बघा, 49 नंबरचा प्रश्न आहे. अशुद्ध शब्द कोणता आहे या ठिकाणी? तर बघा, ऊस. आपण हा शब्द कसा लिहितो? असं लिहितो, उकळीचा ऊ आणि स. ऊस हा शब्द असा लिहितो, म्हणून याचं बरोबर उत्तर होणार आहे अशुद्ध शब्द आहे याच्यातमधला ऊस. बाकी हे बरोबर आहे. नवीन पण बरोबर, पक्षी बरोबर आणि त्याग पण बरोबर. ऊस हा शब्द अशा प्रकारचा लिहिला जातो. शेवटचा प्रश्न आपला 50वा नंबरचा. या ठिकाणी सांगायचं आहे तुम्हाला की सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगायचा आहे. सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल कुरूप. काय? सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी होईल कुरूप. तर बघा, ह्या ठिकाणी आपण विद्यार्थी मित्रांनो 26 ते 50पर्यंत प्रश्न बघितलेले आहे. म्हणजे टोटल आपण या ठिकाणी 25 प्रश्न बघितलेले आहे. तर हे 25 प्रश्न तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट होणार आहे आगामी होणाऱ्या परीक्षेसाठी. तर जे पण विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहे त्यांनी प्लीज चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि तुमच्या काही क्युरी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आणि टेलिग्राम
टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथं जा, तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि त्या ठिकाणाहून तुम्ही ही PDF डाउनलोड करून घ्या. जर का तिथं नाही PDF तुम्हाला कदाचित अवेलेबल मी टाकून देतो, पण यदा कदाचित नाही अवेलेबल झाली तर पर्सनली तुम्ही टेलिग्रामवर मला मेसेज करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शक्यतो टेलिग्राममध्ये भेटून जाईल. नमस्कार, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. थँक्यू.